महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पूरक मागण्यांच्या अतिरेकामुळे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असून राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय। गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही ही परिस्थिती मांडत आहोत, परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। अनेक कंत्राटदाराची बिले थकली असून विविध योजनांचे अनुदान रखडले आहेत। अत्यंत गाजावाजा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निधीतही कपात करण्याचं काम हे सरकार करत असल्याचा दावा पाटील यांनी केलाय। लोकशाही सरकारला धारेवर धरणे आणि पायरीवर बसून आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे, मात्र हे सरकार केवळ क्लीन चिट देण्यात मग्न असून जनतेच्या प्रश्नाची दखल घेत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे। सप्लिमेंटरी बजेटमुळे या सरकारचं आर्थिक नियोजन विस्कटलेलं आहे। हे जूनचं अधिवेशन असू दे, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये लक्षात या ठिकाणी आलेल्या पुरवण्या मागण्यातून आणि एकूणच सरकारची आर्थिक परिस्थिती ही वाईट आहे। हे गेले आम्ही 6 वर्ष झालं, 6 महिने सांगतोय की अनेकांची बिलं दिली गेलेली नाहीत, अनुदान तटलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेतलं अनुदान तटलेलं आहे। लाडक्या बहिणींचे अनुदान कट करण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केलं का? ही केवायसीची अट पूर्वी नव्हती का? सरकारकडे पैसे नाहीत म्हणून आता जे अनुदान मिळते त्यांचं कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे जो निधी फायनान्स डिपार्टमेंटकडून रिलीज केला जातो तो रिलीज देखील त्या ठिकाणी थांबवलेला आहे। आता फायनान्स आणि प्लॅनिंगला इन्स्ट्रक्शन आहेत, एखाद्या डिपार्टमेंटची फाईल आली तर त्यात क्वेरी काढा, ती परत जाऊ द्या, तोपर्यंत निधी देण्याचा विषय या ठिकाणी येत नाही। एकूणच बघितली तर आता या 7 तारखेच्या बजेटला लक्षात येईल की मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारनं जे नियोजित खर्च दाखवले होते ते किती खर्च झाले, उत्पन्नाची बाजू किती त्या ठिकाणी आली, हे 7 तारखेला स्पष्ट होईल। एकूणच अर्थकारण या राज्याचं व्यवस्थित नाही हे चित्र महाराष्ट्रामध्ये आता आलेलं आहे स्पष्ट। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये 2 गट झाल्याची माहिती समोर आली आहे। याचाच फायदा भाजप घेईल अशी चर्चा सुरू आहे। नाही, सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्रितपणे निर्णय घेतील। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीतली काँग्रेस एकसंघपणे राहील याची गॅरंटी आहे। दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले की जी रोडटेप सवलत आहे, म्हणजे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो घटवलेला आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यात, त्यामुळे त्याचा परिणाम होत आहे। नाही, आता 2 विषय महत्वाचे आहेत। कांद्याचे भाव कमी झालेले आहेत। डिसेंबरच्या अधिवेशनात देखील कापसा संदर्भात, सोयाबीन संदर्भात हायकोर्टानं निर्णय दिला की तुम्ही केंद्र वाढवा। ही सरकारची या ठिकाणी त्या बाबतीत सकारात्मकता दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत। आता अवकाळीचा दणका पुन्हा मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात बसलेला आहे। तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि प्राथमिक मदत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। परंतु सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे का, ही शंका या सगळ्या एकूण वातावरणातून त्या ठिकाणी निर्माण होते। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा फार गाजावाजा केला, मात्र त्या योजनेलाच ब्रेक लागलेला आहे। कशा पद्धतीनं बघताय? कारण का अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हजारो अर्ज हे प्रलंबित आहेत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही निवडणुकीच्या आधी फक्त होती। आता निवडणुकीनंतर तीर्थ प्रसाद मिळालेला आहे, बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे आता त्या योजनेची गरज नाही। आता लोकांनी देवदर्शनाला स्वतःच्या पैशानं जायचं, सरकार पाठवणार नाही, हे फक्त निवडणुकीचा जुमला होता। नाही तर मग ऑनगोईंग स्कीम राहिली असती, जशी संजय गांधी निराधारची योजना असू दे, श्रावणबाळची योजना असू दे, किंवा वेगवेगळ्या योजना काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या, त्या अखंडपणे त्या ठिकाणी सुरू आम्ही ठेवल्या। परंतु आता एक नवीन फॅड भाजपनं आणलेला आहे की निवडणुकीसाठी काही योजना आणायच्या आणि त्यातलीच ही योजना आहे। आता परत पुन्हा कदाचित 29च्या आधी ही सुरू होईल। समृद्धी महामार्गावरती जे गाड्यांचं स्पीड हे 100-120च्या दरम्यान असतं, त्या ठिकाणी अनेक जण अवैधरित्या द्राक्ष आणि फळं विकताना पाहायला मिळतात। नाही, मला वाटतं समृद्धीबद्दल विधानमंडळामध्ये देखील अनेकदा चर्चा झालेल्या आहे। तिथल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी, तिथल्या ट्रॅफिक नियोजनासाठी आणि तिथं एकूण असणाऱ्या सोयी सुविधा सरकार सातत्यानं विधिमंडळामध्ये सांगते की आम्ही सर्व सोयी सुविधा पुरवू, परंतु दुर्दैवानं ते पुरवत नाही। एका बाजूला समृद्धी महामार्गावर अडचणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र 86,000 कोटी रुपयाचं पहिलं एस्टिमेट असणारा शक्तीपीठ महामार्ग आता 1,05,000 कोटीवर गेलेला। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग
काल महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आंदोलन केलं आणि हा महामार्ग नको या पद्धतीची भूमिका आम्ही स्वीकारली. आमचं म्हणणं आहे की 1 लाख कोटी रुपये या राज्यातल्या गावखेड्यांना द्या, शहरांना द्या. जिथं रस्त्यांची दुरावस्था आहे, जिथं रस्ते चांगले नाहीत ते व्यवस्थित चकाचक करा. हे 1,05,000 कोटी फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी, तो त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना भलेही शहरातली कामं द्या, परंतु शहरातले खड्डे आणि या राज्यातल्या सगळे रस्ते चांगले करा अशी आमची सरकारला विनंती असणार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.